नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आम्ही आलो आहोत पळसदरी रेल्वे स्टेशन। पळसदरी रेल्वे स्टेशनचं पूर्वीचं नाव पडूधरी असं नाव होतं। हे मुंबई उपनगरीय रेल्वे मध्य मार्गावरील रेल्वे स्थानक आहे। ते कर्जत ते लोणावळा मार्गावर खोपोली मार्गावर केळवली हे पुढचे रेल्वे स्टेशन आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये बोरघाट चढण्याआधी लागणारे पळसदरी रेल्वे स्टेशन आहे। पळसदरी रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावरती 5 ते 10 मिनिटां अंतरावरती श्री स्वामी समर्थ मठ आहे। आम्ही त्या दिशेने चालत आहोत। त्याच्या काही अंतरावरती तुम्हाला दिसेल पळसदरी धरण। हे कर्जत टर्मिनससाठी गरजेसाठी बांधलेला जलसंच आहे। आता तो पिकनिकसाठी आणि गेट टुगेदरसाठी माणसे येतात, मजा करतात। इथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉटरफॉल सुद्धा आहेत। पावसाळ्यात तुम्ही आलात तर तुमचा मोह आवरणार नाही, कारण सह्याद्रीच्या पर्वतरांगेत बसलेला हे पळसदरी गाव आहे। पळसदरी गाव खूपच सुंदर आहे। ती लहान मुलं दिसतात, त्या लहान मुलाला आम्ही रोखलं पाण्यात जाऊ नका, तेव्हा ती लहान मुलं पाठी फिरतायत। तात्पर्य सांगायचं झालं तर पळसदरी जेवढं गाव सुंदर आहे त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशा दिसतात की जणू काही यांना हिरव्या शालूनी नटलेली आहे। हे काळकाईचं देवी मंदिर हे नवीनच बांधलेलं आहे। इथे आता रस्त्याचं काम चांगलं सुशोभित होणार आहे। हे तुम्ही बघताय, हे पळसदरी धरणाची भिंत आहे। आम्ही इथे आलो आहोत निसर्गाचा आनंद लुटायला। निसर्गाचा आनंद लुटाना आपल्याकडून कोणत्या प्रकारची चूक होता कामा नये। आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे। इथे काही माणसं येतात पिकनिक करायला आणि कचरा करतात, प्लास्टिक वगैरे फेकून देतात, असं होता कामा नये। मित्रांनो, जर माझा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करणार। तुम्हीही एकदा या पळसदरी रेल्वे स्टेशनवरून 10 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा मठ आहे। तोही दिसायला खूप सुंदर आहे। सकाळपासून जोरात पाऊस पडत होता, आता खूप थोडा पाऊस थांबला आहे। मित्रांनो, माझी माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद मित्रांनो।